नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे परत एकदा तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, आपण DMR नर्सिंग चॅनलवर डेली नर्सिंग, प्रायव्हेट जॉब, गव्हर्नमेंट जॉब किंवा काही क्वेश्चन पेपर असतील किंवा काही महत्त्वाचा अपडेट असेल तर या संदर्भात व्हिडिओ टाकतो। तर आज आपण आणलेला आहे वाशिम जिल्हा अंतर्गत जी काही पदभरती आहे तर ती पदभरती आहे राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत वाशिम जिल्ह्यामध्ये ही वॅकन्सी आहे। तर यामध्ये खूप सारे पोस्ट आहेत, तर एक एक पोस्ट पाहून घेऊ आपण। तर सुरुवातीला तुम्हाला जी काही अपडेट पाहिजे असेल तर झडपीवाशिम.com या वेबसाईटवर तुम्हाला ही प्रत्येक अपडेट भेटून जाईल। ही PDF जर पाहिजे असेल तर तुम्हाला ही PDF पण झडपीवाशिम.com या वेबसाईटवर पण भेटून जाईल। तुम्हाला फॉर्म भरण्याची तारीख ही 30 तारखेपासून ते 6 तारखेपर्यंत फॉर्म भरायचा तुम्हाला। 30 तारखेपासून ते 6 तारखेपर्यंत। आज 1 तारीख आहे, आणखीन 5 दिवस आहे तर फॉर्म भरण्यासाठी उर्वरित, तोपर्यंत तुम्ही फॉर्म भरून घेऊ शकता। तुम्हाला फॉर्म भरण्याची जी प्रोसेस आहे ती या वेबसाईटवर जायचं, त्या ठिकाणी गेल्यानंतर तुम्हाला ही लिंक भेटून जाईल। या लिंकवर तुम्हाला पूर्ण माहिती वगैरे अपलोड करून टाकायचं आहे। त्यानंतर हे कोणत्या पोस्ट किती आहेत ते पाहून घेऊ। सुरुवातीला आहे पीडियाट्रिक्स जे आहे ती वॅकन्सी आहे, त्यामध्ये 75,000 यांची सॅलरी असणार आहे। 4 पोस्ट आहेत। त्यानंतर नेक्स्ट पोस्ट आहे रेडिओलॉजिस्ट, त्यानंतर फिजिशियन कन्सल्टंट आहेत। ह्या 1-1, 2-2 पोस्ट आहेत। सगळ्यांची सॅलरी 75,000 आहे, कारण ही पोस्ट क्लास 1ची आहे। हे MBBSच्या पोस्ट आहेत। त्यानंतर फिजिशियन मेडिसिन, ऑर्थोपेडिक, सर्जन आणि अनेस्थेटिक ह्या सगळ्या वाशिममध्येच ह्या पोस्ट असणार आहेत। त्यामध्ये डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल असेल किंवा मग सब डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल असेल, ह्या वाशिम अंतर्गतच्याच पोस्ट असतील। त्यानंतर मेडिकल ऑफिसरची पोस्ट आहे। मेडिकल ऑफिसरमध्ये मेडिकल ऑफिसरमध्ये खूप साऱ्या पोस्ट आहेत। त्यामध्ये प्रत्येक RH असेल किंवा मग सब डिस्ट्रिक्ट असेल किंवा डिस्ट्रिक्ट असेल, अशा प्रकारे त्यांनी पोस्ट काढलेलं होतं। ज्या ठिकाणी जेवढी कमतरता आहे त्यानुसार पोस्ट काढलेले आहेत। त्यानंतर पुढची पोस्ट आहे मेडिकल ऑफिसरमध्येच टेलिकन्सल्टेशन हब वगैरे, जे कन्सल्टेशन असते, जे एका फोनद्वारे किंवा फोनद्वारे जे पेशंटला जे ग्रामीण भागामध्ये आहे ती ट्रीटमेंट सुविधा करण्यासाठी ही टेलिकन्सल्टेशन सुविधा काढलेली, त्या ठिकाणी पण MBBSची वॅकन्सी आहे त्यानंतर पुढचं जे आहे ऑडिओलॉजिस्ट आहे। त्यानंतर टेक्निशियन आहे, टेक्निशियन डायलिसिस टेक्निशियनचे आहे। त्यासाठी तुम्हाला 12वी सायन्स आणि डायलिसिसची डिप्लोमा असणं गरजेचं आहे। एक वॅकन्सी ती SDH करंजामध्ये त्यांचं ड्युटी असणार आहे। त्यानंतर पुढचं आहे RBSKचं जे असते राष्ट्रीय बाल सुरक्षा कार्यक्रम अंतर्गत मेडिकल ऑफिसरची एक मेलची वॅकन्सी आहे। त्यानंतर BMS असलं तर चालेल आणि 28,000 त्याचं मानधन असणार आहे। त्यानंतर पुढचं आहे जे आपल्या महत्त्वाचं आहे स्टाफ नर्समध्ये टोटल 26 जागा आहेत। खूप साऱ्या जागा आहेत, जे कोणी भरणारे इच्छुक आहे त्यांनी फॉर्म भरू शकता। 26 जागामध्ये प्रत्येक ठिकाणी ही जागा एक असणार आहे या ठिकाणी दिलेलं आहे, मेन्शन केलेलं आहे, तुम्ही पाहून घेऊ शकता। वाशिम डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल वाशिम असेल, कॅथलॅब असेल, वाशिम 1 असेल, डायलिसिस असेल किंवा मग डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल वाशिम, त्यानंतर कम्युनिटी हेल्थ नर्स, त्यानंतर आनसिंग नर्स, मालेगावमध्ये एक, RH हॉस्पिटलमध्ये एक, त्यानंतर जाऊळका, मंगरुल पीरमध्ये एक, शेलबोजार, कारंजा, मनोरा, PSC मनोरा आणि RH रिसोड, अशा प्रकारचे प्रत्येक ठिकाणी यांनी एक स्टाफ नर्सची पोस्ट काढलेली आहे। अशा एकूण प्रकारचे 26 पोस्ट आहेत। त्यामध्ये GNM आणि BSc दोन्ही पण भरू शकतो। ANM वाले नाही भरू शकणार। यामध्ये गव्हर्नमेंट NHM अंतर्गत असणार आहे। मानधन हे 20 असेल। जो काही राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत पदभरती असते त्यामध्ये 20,000च मानधन असते प्रति महिना। ही कॉन्ट्रॅक्ट बेस असते। तुम्हाला जर नंतर काम तुमचं चांगलं वाटलं तर दर वर्षाला तुम्हाला 11 महिने 29 दिवसानंतर तुमचं हे जे कॉन्ट्रॅक्ट असते परत रिन्यू करण्यात येत जातं। तर याच्यामध्ये कोणत्या पोस्ट आहेत, VGAची एक आहे, NTBची एक आहे, NTDची एक आहे, SBCच्या 2 आहेत। SBCच्या मोस्टली नसतातच, स्पेशल बॅकवर्ड कास्टच्या, तर या ठिकाणी 2 आहेत। OBC अदर बॅकवर्ड कास्टच्या 8 आहेत। त्यानंतर ACBCच्या 6 आहेत आणि EWSच्या 6 आहेत। अशा प्रकारचे एकूण मिळून 26 पोस्ट आहेत। तर जे कोणी इच्छुक आहे त्यांनी फॉर्म भरू शकता, किंवा जे कोणी या जवळचं आहे त्या वाशिम जिल्ह्याच्या त्यांना पण तुम्ही हे रेफर करू शकता, जेणेकरून त्यांनी फॉर्म भरू शकतील। जर फॉर्म भरायचा असेल तुम्हाला तर ही तारीख आहे महत्त्वाची, लक्षात ठेवा। 30 तारखेपासून 6 तारखेपर्यंत तुम्हाला फॉर्म भरायचा आहे, जे 6 जूनपर्यंत तुम्हाला फॉर्म भरायचा। आणि फॉर्म भरण्याची प्रोसेस ही या लिंकवर आहे, जी झडपीवाशिम.com या वेबसाईटवर गेल्यानंतर तुम्हाला ही लिंक भेटेल। ह्या लिंकवर जाऊन तुम्हाला पूर्ण माहिती अपलोड करायचं आहे। ती माहिती अपलोड करण्या अगोदर तुम्हाला एक महत्त्वाची गोष्ट सांगतो, हा फॉर्म आहे, हा फॉर्म तुम्हाला अर्जाचा नमुना, हा फॉर्म डाउनलोड करून घ्यावा लागेल अगोदर PDF। हा फॉर्म व्यवस्थित भरून घेतल्यानंतर तुम्हाला ते लिंकवर ही माहिती विचारली जाईल, त्या ठिकाणी तुम्ही हे फॉर्म अपलोड करू शकता।
पहा या फॉर्मवर व्यवस्थित सगळी डॉक्युमेंट्स वगैरे काय काय येतं, त्यानंतर एक्सपिरियन्स आहे का, या सगळ्या गोष्टी तुम्हाला व्यवस्थित भरायचं आहे. कास्ट कोणती आहे, त्यानंतर ईमेल आय डी वगैरे सगळं व्यवस्थित भरायचं आहे, कारण तुमच्या प्रत्येक गोष्ट ती ईमेल आय डीवरच अपलोड होत असती. त्यानंतर व्यवस्थित साईन वगैरे करून तुम्हाला हे फॉर्म अपलोड करायचा आहे त्या लिंकवर. ठीक आहे, तर परत एकदा शॉर्टमध्ये सांगतो, 10 तारखेपर्यंत तुम्हाला फॉर्म भरायचा आहे. सॉरी 6 तारखेपर्यंत तुम्हाला फॉर्म भरायचं आहे. ZPWashim.com या वेबसाईटवर फॉर्म भरायचा. तिथं गेल्यानंतर ही लिंक भेटेल. ही लिंक तुम्हाला मध्ये पूर्ण माहिती भरायचं. त्या अगोदर या PDF मधले जे ॲप्लिकेशन आहे तो ॲप्लिकेशन भरून तुम्हाला अपलोड करायचं. त्यानंतर यामध्ये एक स्मॉल फॅमिली नॉर्म आहे, तो पण अर्ज याच्यामध्ये भरायचा आहे. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा, नवीन असताल तर सबस्क्राईब करा आणि वाशिममध्ये जे कोणी आहे त्यांना पण शेअर करा, जेणेकरून त्यांना पण याचा फायदा होईल. धन्यवाद.